राज्यात तुरीचे बाजारभाव होणार 10,000 रुपये पार. हमीभावानं तूर खरेदी राज्यात अखेर आता सुरू झाली आहे. हमीभावानं तूर खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता देखील आता राज्यामध्ये त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले असून 2025-26 मध्ये तुरीला 8,000 रुपये इतका हमीभाव त्या ठिकाणी केंद्र सरकारने दिला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. शिवाय सध्या आपण जर का तुरीचे बाजारभाव जर पाहिले तर जालना, लातूर, अकोला, कारंजा यासारख्या बाजार समित्यांमध्ये तुरीला आजही त्या ठिकाणी 6,400 ते 8,600 रुपयापर्यंत भरघोस बाजारभाव मिळताना त्या ठिकाणी दिसतो. शिवाय गेल्या आठवड्यात त्या ठिकाणी क्विंटल पाठीमागं 500 ते 700 रुपयांची वाढ देखील तूर बाजारभावामध्ये झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा त्या ठिकाणी आता मिळत आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे देखील तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं. परंतु सध्या तुरीचा हंगाम हा आता सुरू झाला असून तुरीची आवक देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणूनच चांगल्या क्वालिटीच्या तुरीला जवळपास 8,000 रुपये इतका त्या ठिकाणी भाव अजूनही त्या ठिकाणी मिळताना दिसतोय. शिवाय हा भाव त्या ठिकाणी 10,000 रुपये देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं. नेमकं या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, राज्यातील खरीप म्हणजे त्या ठिकाणी 2025-26 मधील जी काही तूर आहे त्यासाठी किमान आधारभूत किंमत ज्याला की आपण MSP असं म्हणतो तो त्या ठिकाणी केंद्र सरकारनं 8,000 रुपये प्रति क्विंटल एवढा त्या ठिकाणी जाहीर केला. शिवाय खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता मर्यादा देखील त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. यंदा राज्यातील 24 जिल्ह्यांची खरेदीची मर्यादा ही आता वाढवण्यात आली तर 5 जिल्ह्यांची आता कमी करण्यात आली आहे. 4 जिल्ह्यांची मर्यादा मागच्या वर्षीप्रमाणे त्या ठिकाणी तशीच आहे. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी 3.37 लाख टन तुरीची किमान आधारभूत भावाने त्या ठिकाणी आता खरेदीस शिवराज सिंह चौहान यांनी त्या ठिकाणी आता मंजुरी दिली आहे. 25 तारखेला पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि या निर्णयामुळे किंमत समर्थन योजनेअंतर्गत सुमारे 2,696 कोटी रुपयांच्या निधीतून ही तूर आता त्या ठिकाणी खरेदी केली जाणार आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर तूर खरेदीच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारवरती मोठा आर्थिक भार पडेल. परंतु असे असूनही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. खरेदी योग्य प्रकारे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केल्यानं जे काय मध्यस्थी आहे त्यांचा सहभाग कमी होईल आणि त्याचा प्रत्यक्ष जो काय फायदा आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असं त्या ठिकाणी शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. दुसरीकडे राज्यामध्ये यंदा नाफेड, NCCF आणि NELMच्या त्या मार्फत त्या ठिकाणी हमीभावानं तूर खरेदीसाठी आता मंजुरी देण्यात आली आहे. सध्या राज्यात हमीभावानं सोयाबीनची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. परंतु सोयाबीन खरेदीसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या केंद्रांवरतीच त्या ठिकाणी 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन शेतकरी नोंदणी त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यानंतर आता खरेदी त्या ठिकाणी होईल. गतवर्षीच्या तुलनेनं यंदा मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड हे 8 जिल्हे, तर विदर्भातील बुलढाणा असेल, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली हे 6 जिल्हे, तसंच पालघर, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे 10 जिल्हे मिळून एकूण 24 जिल्ह्यांची मर्यादा आता त्या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. सर्वात जास्त मर्यादा ही चंद्रपूर जिल्ह्याची आहे तर सर्वात कमी जी काय मर्यादा आहे ती त्या ठिकाणी आता जवळपास त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्याची करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच एकंदरीतच आपण जर का बघितलं गेलं तर अकोला, भंडारा, चंद्रपूर, सातारा या 4 जिल्ह्यांची खरेदी मर्यादा ही गतवर्षी एवढीच त्या ठिकाणी आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी तुरीला बाजारभाव हे त्या ठिकाणी नक्कीच मिळू शकतात आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का तूर ही त्या ठिकाणी विक्रीसाठी जर असेल तर तुरीचे बाजारभाव पाहून तुम्ही तूर विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर हे ठरू शकतं.